नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। माझं नाव चंद्रकांत वारकड। आपण पाहू शकतो की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आपल्याला हळद पिकाचं जे लागवडीसाठी जे क्षेत्र निवडतो आपण, बऱ्याच शेतकरी मित्रांकडे काय आहे की ऊसाचं हे खोडवा असलेली शेती असते। आणि शेतकरी मित्रांनो, सध्या आता आपण ऊसात जे पिकामध्ये जे आपल्याला जे असतात जे अवशेष, हे जे आपण जे बुडाचे कांडके किंवा जे डोळे असतात का काळी कचरा, हा आपण नष्ट करणे महत्त्वाचं आहे। जर आपल्याला जर नष्ट होत नसेल तर किंवा आपण याची वेचणी करून हे आपल्या शेताच्या बाहेर बांधाच्या बाहेर फेकायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, होतं काय की आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर प्रामुख्याने आपल्याला बुरशीजन्य रोगाचे प्रादुर्भाव पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये अन्नद्रव्याची भरपूर कमतरता असते आणि अशा पद्धतीने हे पानं पिवळसर पडतात, पिंगट पडतात आणि कालांतरानं काय होते की ह्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं जे वहन असते हे आपल्याला मुळाद्वारे शोषल्या नाही जात आणि याच्या जे मुळा जे असतात, ह्या सूक्ष्म मुळ्या ज्या आहेत, ह्या ज्या फुटलेल्या आहेत, ह्या बऱ्याचशा ठिकाणी डॅमेज होत असतात। मग ह्या डॅमेज का होतात, ह्याच्यामागं कारण काय की आपण एवढं काही आपण खाद्य वगैरे टाकतो, खताचे डोसेस देत असतो, मग आता हे आपल्याला का उपलब्ध होत नाहीत, ह्याच्या मागं कारण काय असतात। तर शेतकरी मित्रांनो, ह्या जे मुळा आहेत ह्या सूक्ष्म मुळ्या आपल्या काही भागामध्ये डॅमेज पडलेले असतात आणि ओल्या अभावी ह्या किंवा खताच्या अभावी ह्या बाहेर शोधात निघायला आल्यानंतर ह्या मुळ्या आपल्याला काही ठिकाणी कुरतडलेल्या किंवा काळसर किंवा तांबूस पडलेले दिसतात। तर ह्याचे आपल्याला नियोजन करणं महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या पिकाचं जे नियोजन आहे हे चांगल्या पद्धतीने करा आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला काय लागणारे अन्नद्रव्य हे देणं महत्त्वाचं आहे आणि तेवढंच त्याचा फायदा होईल। आणि तुम्ही माझा नंबर सेव्ह करा, 9527003666। तुम्हाला पुढील माहिती असंच नियोजन मिळाले जाईल। धन्यवाद मित्रांनो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। माझं नाव चंद्रकांत वारकड। आपण पाहू शकतो की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आपल्याला हळद पिकाचं जे लागवडीसाठी जे क्षेत्र निवडतो आपण, बऱ्याच शेतकरी मित्रांकडे काय आहे की ऊसाचं हे खोडवा असलेली शेती असते। आणि शेतकरी मित्रांनो, सध्या आता आपण ऊसात जे पिकामध्ये जे आपल्याला जे असतात जे अवशेष, हे जे आपण जे बुडाचे कांडके किंवा जे डोळे असतात का काळी कचरा, हा आपण नष्ट करणे महत्त्वाचं आहे। जर आपल्याला जर नष्ट होत नसेल तर किंवा आपण याची वेचणी करून हे आपल्या शेताच्या बाहेर बांधाच्या बाहेर फेकायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, होतं काय की आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर प्रामुख्याने आपल्याला बुरशीजन्य रोगाचे प्रादुर्भाव पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये अन्नद्रव्याची भरपूर कमतरता असते आणि अशा पद्धतीने हे पानं पिवळसर पडतात, पिंगट पडतात आणि कालांतरानं काय होते की ह्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं जे वहन असते हे आपल्याला मुळाद्वारे शोषल्या नाही जात आणि याच्या जे मुळा जे असतात, ह्या सूक्ष्म मुळ्या ज्या आहेत, ह्या ज्या फुटलेल्या आहेत, ह्या बऱ्याचशा ठिकाणी डॅमेज होत असतात। मग ह्या डॅमेज का होतात, ह्याच्यामागं कारण काय की आपण एवढं काही आपण खाद्य वगैरे टाकतो, खताचे डोसेस देत असतो, मग आता हे आपल्याला का उपलब्ध होत नाहीत, ह्याच्या मागं कारण काय असतात। तर शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या मुळा आहेत त्या सूक्ष्म मुळ्या आपल्या काही भागामध्ये डॅमेज पडलेले असतात आणि ओल्या अभावी ह्या किंवा खताच्या अभावी ह्या बाहेर शोधात निघायला आल्यानंतर ह्या मुळ्या आपल्याला काही ठिकाणी कुरतडलेल्या किंवा काळसर किंवा तांबूस पडलेले दिसतात। तर ह्याचे आपल्याला नियोजन करणं महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या पिकाचं जे नियोजन आहे हे चांगल्या पद्धतीने करा आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला काय लागणारे अन्नद्रव्य हे देणं महत्त्वाचं आहे आणि तेवढंच त्याचा फायदा होईल। आणि तुम्ही माझा नंबर सेव्ह करा, 9527003666। तुम्हाला पुढील माहिती असंच नियोजन मिळाले जाईल। धन्यवाद मित्रांनो।